12वा खेळाडू जो आहे तो कंपल्शन आहे, नसेल तर 3 रनांची पेनल्टी आहे. यश यश याच्यावरती जबाबदारी आहे. पहिल्या षटकाची पहिलं षटक घेतोय आणि पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होत आहे. समोर मात्र असणार आहे शुभ संकेत देणारा शुभम गायकवाड. पहिला चेंडू राऊंड विकेटचा मारा करेल. समोर आहे शुभम. पहिला चेंडू, ओहो, पहिला चेंडूवरती अगदी लॉंग ऑफला झाडाचा अडथळा जरूर आहे, परंतु 2 धावा त्याच दरम्यान वेगाने काढल्या गेल्यात. म्हणजेच काय, आजच्या दिवसाची 2 रनाने सुरुवात झाली. एकदा जोरदार टाळ्या होऊ देत आणि छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जयघोषाने सुरुवात झाली आणि 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तर सुरुवात तर चांगली झाली शुभम आणि त्याचबरोबर समोर आहे यश. यश आणि शुभमचं हे बॅटल आपल्याला पाहायला मिळतात. पंच म्हणून मुकेश शिंदे जे आहेत चर्चा केली जाते. या मैदानावरती देखील यश मिळेल का की शुभम संकेत देईल. उलटा चेंडू होता, यावेळी ऑन साईडला टर्न करून मारण्याचा प्रयत्न एक वेगाने घेतली. दुसरीचा प्रयत्न होतोय, कॉल होतोय, परंतु थांबावं लागतंय. सिंगलवर इथं मात्र समाधान मिळत आहे. सिंगल, एक धाव मात्र घेतली जाते. एका धावेवरती समाधान मिळत आहे. 3 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतो यश. खरं तर बघायला गेलं तर आता 2 चेंडूमध्ये चांगली त्यानं नियंत्रित ठेवलं आहे, कारण शुभम आणि दुसऱ्या साईडला राहुल आहे. तर राहुलला आता मात्र स्ट्राईक मिळतोय. ओहो, राहुलच्या बॅटमधून या टुर्नामेंटचा पहिला वैला आकाशी झेप घेणारा षटकार. क्या बात आहे. ही सुरुवात करून द्यायची होती, ती सुरुवात नक्कीच राहुलच्या माध्यमातून झाली गेली. गरज होती षटकाराची आणि ती राहुल याने आपल्या बॅटच्या बात्यामधून करून दिली आणि या स्पर्धेतला पहिला षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. सुरुवात आहे, छान सुरुवात करतोय आणि त्याच्यासाठी त्याची ओळख देखील आहे. बघितलं पायावरती बॉल आलाय आणि अगदी हेलिकॉप्टर शॉटनं या सामन्यावर पहिला षटकार लगावलाय. पुढे तयार होतोय आणखीन एक, यावेळी पूल केलाय. ऑन साइडला चेंडू जातोय डिक्रेल झोन मध्ये. किती धावांसाठी? 2 धावा. म्हणजेच आणखीन 2 धावा धावफलकावरती वेगाने वाढल्या गेल्यात. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 11 रन ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा यश सज्ज. समोर राहुल पुन्हा एकदा हेलिकॉप्टर. यावेळी फटका फसलाय. फिल्डर आहे सेकंड अटेम्प्ट मध्ये. पहिला झटका, पहिला बळी या ठिकाणी. या स्पर्धेतली पहिली विकेट यशच्या नामावर माघारी परततो. यावेळी मात्र राहुल कुर्ची बॅक टू पॅव्हिलियन. 11 वरती पहिला बळी. इथं बघायला गेलं तर षटकार मारल्यानंतर थोडीशी दाखवली होती आपली तयारी आणि त्याच्यानंतर थोडीशी चूक झाली त्याच्याकडून. यानंतर मैदानाच्या आतमध्ये प्रमोद चव्हाण आलाय. पहिला चेंडू एसटी रक्षकाला देखील बीट करून जातोय एका धावेसाठी. या दरम्यान षटक समाप्तीचा कॉल पंचांकडून येतोय. पहिलं षटक संपुष्टात येत आहे. 12 धावा धावफलकावरती. 1 बाद 12 धावा.
प्रमोद चव्हाण आणि दुसऱ्या साईडला आपण शुभम गायकवाड बघतोय. टेनिस क्रिकेटमध्ये या जोडगडीनं खरं तर एटी स्पोर्ट्स संघाला अगदी चांगल्या ठिकाणी नेऊन पोहोचवलंय आणि आज ही जोडी रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील आपली हुकूमत गाजवताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. राहुल कुडची विकेट गेल्यानंतर मात्र प्रमोद चव्हाण मॅन फ्रॉम पन्हाळाचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुण्याल संघाकडून बिलॉंग करणारा खेळाडू आता मात्र या मैदानात आत उतरलाय. पहिलं षटक संपलंय. 3-3 षटकांचा खेळ आहे आणि त्यात पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आल्यानंतर 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता बघूया यानंतर पुढची 2 षटकांमध्ये किती धावांचं टार्गेट सेट करतोय वाळवा संघासमोर पन्हाळाचा संघ. बॉलरचं नाव सांगा. जगदीश याच्याकडे जबाबदारी आहे. षटक क्रमांक 2. ओहो, पहिलाच चेंडू आणि तो देखील हवाई फायर केलाय. परंतु यावेळी बघायला गेलं तर फटका थोडासा फसला होता. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळपास गेलाय. एक नाही म्हणता म्हणता 3 धावा अगदी डोळ्या काढून चोरल्या गेल्या. 3 धावा आणि या 3 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. धावफलक षटक क्रमांक 2 आणि त्याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळाले एक चांगली संधी आहे. मोठी धावसंख्या उभारण्याची तयारी दर्शवली गेली कारण षटक क्रमांक 2 आहे आणि पहिल्या चेंडूवरती 3 धावा वेगानं काढल्या गेल्यात. शुभम गायकवाड आता स्ट्राईक वरती. आपल्याला प्रमोद चव्हाण एक चांगला बॅटर सगळं दिशाला फलंदाजी करणारा हा फलंदाज आता सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. हो, आपल्या भात्यातला फटका आणि तो देखील क्लास षटकार. लाजवाब प्रमोद चव्हाण याच्या बॅटमधून पहिला वैला स्लाइस करणारा सीमारेषेला अगदी भरून काढणारा षटकार पाहायला मिळालाय. क्या बात आहे, लाजवाब. अगदी बघायला गेलं तर वारंवार रिप्ले ऍक्शन मध्ये पाहावा असा हा फटका पाहायला मिळालाय. वीरेंद्र शेवागच्या बॅटमधून कायमच्या पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तोच फटका इथं मात्र आपल्याला पाहायला मिळाला प्रमोद चव्हाण याच्या बॅटमधून. जगदीश थोडासा बॅकफुटवर गेला. 2 चेंडू झाले या ओव्हरचे. 21 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या चेंडूवर षटकार आलाय आणि या चेंडूवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय जरूर, परंतु 2 धावा मिळतील. या 2 धावेने संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 23 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. प्रमोद चव्हाण आणि शुभम गायकवाड आता त्यांना त्यांच्या भात्यातले जे काही फटके आहेत ते काढण्याची वेळ तयारी दर्शवली गेली. प्रत्येक चेंडूवरती हल्ला करायची तयारी. बघायला गेलं तर एटी स्पोर्ट्स पन्हाळाचा संघ अगदी अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. कारण शुभम गायकवाड आता आपण बघितलं, प्रमोद चव्हाण बघितलं, त्याचबरोबर याच्या अगोदर राहुल कुडची देखील होता. त्याचनंतर आपल्याला पाहायला मिळालं वैभव सोळे देखील आहेत. त्याच टीम सागर महाडिक देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मयूर शेलार देखील पाहायला मिळत आहेत. म्हणजेच बरकच असे टीम पाहायला मिळते. ऑन साईडला केलाय आणि यावेळी मात्र बॉल फील्ड करेपर्यंत 1 धाव मात्र घेतली. एका धावेने संघाची धावसंख्या 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 24 धावा धावफलकावरती आहेत. शुभम गायकवाड स्ट्राईक वरती आहेत. दुसऱ्या साईडला प्रमोद चव्हाणनं 4 चेंडूचा सामना केलाय. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. तर 3 चेंडूमध्ये 6 धावांची खेळी शुभम गायकवाडच्या बॅटमधून देखील आले. इथं मात्र जगदीश पुन्हा एकदा सज्ज होतोय. 5वा चेंडू या ओव्हरचा असावा आणि तो देखील बॅटची एज घेऊन गेलाय शॉर्ट लेगला आणि त्याच दरम्यान एकच धाव. एका धाव्याने संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला आणि आता मात्र या चेंडूवरती किती धावा येत आहेत हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. चांगली रणनीती आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये देखील मोठा फटका ऑन साइडला खेळला गेलाय. स्क्वेअर लेगला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आणि शुभम गायकवाडच्या बॅटमधून आलेला हा मोठा फटका आणि त्याच्यावरती 6 धावा मिळत आहेत. 31 रन ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 संपतंय. 31 धावा धावफलकावरती 1 बाद 31.
शेवटचं षटक असेल. गोलंदाजाचं नाव सांगायचं कृपया. मनोज याच्याकडे जबाबदारी दिली. षटक क्रमांक तिसरं आणि शेवटचं अंतिमचं बघायला गेलं तर मनोज राईट हँड उर्ध विकेटचा मारा करेल. समोर प्रमोद फुलटा चेंडू होता, म्हणावा त्याचा फायदा घेता आलेला नाहीये. चेंडू जातोय डिक्रेल झोन मध्ये. एका धावेसाठी गेलाय जरूर, परंतु स्ट्राइक रोटेट झालाय. यावेळी बघूया स्ट्राइक वरती प्रमोद चव्हाणच आहे. 32 धावा धावफलकावरती. मनोजाचा पुढील चेंडू, पुढचा चेंडू आणि तो हेलिकॉप्टर फिरवलं होतं. फिल्डर आहे खाली. इथं मात्र पुन्हा एकदा 30 गती सेकंड अटेम्प्ट मध्ये माघारी परतावं लागतंय प्रमोद चव्हाण याला. गरज होती मोठ्या फटक्यांची आणि मोक्याच्या क्षणी विकेट मिळाली आणि माघारी परतावं लागतंय. प्रमोद चव्हाण बॅक टू पॅव्हेलियन परततोय. वैयक्तिक बघायला गेलं तर 11 धावा त्यानं केल्यात आणि माघारी परततोय. आणि त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक विस्फोटक फलंदाज, आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे, मोठ्या फटक्यांसाठी या खेळाडूला ओळखलं जातं. अगदी बघायला गेलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क असा काही होतो जो वारंवार आपल्याला एक दर्जेदार बॅटर म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. तो बॅटर सुफियान मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. आता त्याच्याकडे फक्त आणि फक्त 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे या इनिंग मधला. त्यामुळे किती धावा कशा पद्धतीने करतोय. पुढचा चेंडू मनोज याचा फुलटा चेंडू होता, म्हणावा त्याचा फायदा घेता आलेला नाही आहे. आणि यावेळी देखील हा चेंडू बाईच्या स्वरूपातले 1 धाव धावफलकावर पाहायला मिळते. धावा आता धावफलकावरती आहेत त्या 33 धावा. 33 रन ऑन बोर्ड. यानंतरचा जो सामना होणार आहे जय भवानी गडमुडशिंगी आणि त्याचबरोबर पाशेक स्पोर्ट्स, दोन्ही संघांना विनंती असेल लगेच आपण मुख्य व्यासपीठाच्या ठिकाणी टॉस साठी यायचं आहे. दोन्ही संघांना विनंती आहे ते टॉस साठी यायचं आहे. पाशेक स्पोर्ट्सचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. जय भवानी स्पोर्ट्स गडमुडशिंगी विनंती असेल आपण टॉस साठी लगेच यायचं आहे. हा सुंदर चेंडू अगदी बघायला गेला तर शुभम गायकवाड याला न समजलेला आणि इथं मात्र माघारी परततोय सुफियान. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. बघायला गेलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु चेंडू चुकल्यानंतर मात्र तो एसटी रक्षकाच्या हातामध्ये गेला आणि त्याच्यानंतर नजर मात्र राहिली नव्हती सुफियान याची आणि इथं मात्र चूक झाली त्याच्याकडून. माघारी परततोय. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. मोठ्या फटक्यांसाठी हा खेळाडू देखील जाणला जातोय, परंतु आता 33 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शुभम गायकवाड स्ट्राईक वरती आहे आणि हर्षवर्धन पाटील मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. 33 धावा धावफलकावरती. शुभम एक चांगलं बघायला गेलं तर या ओव्हर टाकले आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत, 1च धाव खर्च केली आणि त्याच्यानंतर महत्वाचं काय तर 1 विकेट देखील त्याच्या नावावरती आहे. त्याचबरोबर वाईटची विकेट कुठलाही चेंडू दिलेला नाही आहे. त्याच दरम्यान फुलटॉस चेंडू आणि याच्यावर घेतलाय समाचार. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. 6 धावा. अगदी बघायला गेलं तर मोका मिळाला, संधी मिळाली आणि मोक्यावर षटकार लावलाय 6 धावांसाठी. ही आहे शुभम गायकवाड, याच्यासाठीच थांबला होता. 7 चेंडूमध्ये 19 धावा केलेत त्याने. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये 39 धावा धावफलकावरती. शुभम याचा हा खेळ आपण बघतोय आणि यावेळी मात्र ग्राउंडिंग शॉट आहे. झाडाचा थोडंसं अडचण आली नक्कीच, परंतु
एक वेगानं म्हणता म्हणता 2 घेतल्यात आणि दुसरी घेता घेता आता तिसरी ही पूर्ण झाली आणि तिसरी म्हणता म्हणता आता चौथीची देखील रडप चालू आहे. बघूया कंप्लीट होते का आणि ती देखील कंप्लीट झाली. पाचवी ही घेण्याचा प्रयत्न झालाय परंतु ती कंप्लीट होणार नाहीये. टोटल 4 रन पळून काढलेत आणि त्याचबरोबर आपण बघतोय 43 धावा धाव फलकावरती विजयासाठी 44 धावा कराव्या लागतील. टॉस साठी यायचंय दोन्ही संघ गडमुडशिंगी आणि त्याचबरोबर 501 दोन्ही कर्णधार टॉस साठी या. या दोन संघांच्या दरम्यान टॉस आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय इसके साहेब यांच्या शुभ हस्ते घेतला जातोय नाणेफेकीचा कौल. मुडशिंगे संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः त्रेचाळीस धावा धाव फलकावरती आहेत. 44 धावा विजयासाठी कराव्या लागतील वाळवा वॉरियर्स संघाला. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. एडी स्पोर्ट्स पन्हाळा संघाला विनंती असेल. बघायला गेलं तर या स्पर्धेचा हा पहिला सामना थोडासा लेट झालाय परंतु थेट सुरू आहे आणि आपल्याला पाहायला मिळते वाळवा वॉरियर्स आणि त्याचबरोबर एडी स्पोर्ट्स पन्हाळा या संघांच्या दरम्यान. आणि प्रथम बॅटिंग करत असताना 44 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये वाळवा स्पोर्ट्स संघाला आतमध्ये जावं लागेल. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवून द्यायचं विनंती असेल. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आपल्याला विनंती असेल. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये वाळवा संघ लगेच पाठवा. आजचा दिवस खूप लेट चालू आहे. आपल्याला विनंती आहे थोडंसं आपण वेळेचं देखील भान राखूया. आपल्याला विनंती असणार आहे. 18 चेंडूमध्ये 44 धावांची गरज असणार आहे. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये वाळवा संघ. सलामीचे बॅटर कृपया मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या विनंती असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. त्याचबरोबर सामना लगेच सुरुवात करायची आहे. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. आशिक स्पोर्ट्स आयोजित आझादी चषक 2026 हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. इथं स्पर्धा एकदम बघायला गेलं तर आता आजचा पहिला दिवस आहे आणि या स्पर्धेला वाळवा वॉरियर्स त्याचबरोबर एडी स्पोर्ट्स पन्हाळा या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला हे बॅटल पाहायला मिळते. 43 धावा झाले. 44 धावा विजयासाठी करायच्या आहेत आणि त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले तर पाण्याची देखील सोय केली गेलेली आहे. चला लगेच सुरुवात करायची आपल्याला विनंती असेल. वाळवा संघ आपला एक प्रतिनिधी कृपया
बॉक्स मध्ये पाठवून द्यायचं आहे, आपल्याला विनंती असेल. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. बॉल फक्त पंचांकडे जमा करायचे आहेत, विनंती असेल. बरोबर कॅमेऱ्याच्या बॅक साईडला अजून एक आहे, तो देखील आपण कृपया बॉल आतमध्ये टाकायचा आहे, विनंती असेल. पंचांना विनंती आहे बॉल देऊ नका कोणालाही, असं आयोजकांच्याकडून सांगण्यात आलंय, आपल्याला विनंती असेल. वाळवा संघ सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण कोण गेले त्यांची नावं सांगायला कृपया एक जणाला पाठवून द्या, विनंती असेल. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका साईडला मनोज स्ट्राईक वरती आहे, आता नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय कोण आहे, रोहन डाकवे. रोहन आहे. परत गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला मयूर शेलार याला आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेटचा मारा करत वेगवान गोलंदाज पहिल्या चेंडूवरती प्रहार झालाय. इथं मात्र चेंडू टप्पा सीमारेषेच्या बाहेर लाजवाब फटक्यानं सुरुवात केली. अगदी बघायला पाहिजे होती तशी सुरुवात झाली. 4 धावा गणेशा केलाय चौकारानं. अतिशय चांगला फटका पाहायला मिळालाय. या बात आहे, ही फटकाबाजी जर नक्कीच झाली तर आज सामना देखील रसिक प्रेक्षकांसाठी पाहायला मजा येणार आहे. 17 मध्ये 40 धावांची गरज आहे. मनोज शेवटचं षटक हाताळलं होतं जे सुंदर पद्धतीनं, आणि नंतर मात्र आता सलामीसाठी देखील त्याच्याकडे जबाबदारी आहे. मयूर शेलार याच्यावरती हल्ला चालू झालाय. मयूर याचा पुढचा चेंडू, हा देखील शॉर्टपिच चेंडू होता, तेवढ्याच ताकदीनं गॅप भेदलाय. चेंडूला पुन्हा पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर आतमध्ये. फिल्डर मयूर शेलार पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती या राऊंड द विकेटचा मारा करतोय. ओहो, अगदी वेगवान चेंडू उसळी घेणार आणि तिखट मनोज, आणि यावेळी हेलिकॉप्टर फिरवलाय. चेंडूला पाठवलं मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी चूक झाली मयूर याच्याकडून. ओरपीच चेंडूवर सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. षटकार आलाय. इथं मात्र समीकरण बदललाय. 14 धावा धावपलाय. इथं मात्र समीकरण बदललाय. 14 धावा धावपलकावरती आहे. ती आहेत पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. मनोज नावासारखा दहाडलाय. नक्कीच थोडस मागणं षटक मयूर शेलारचं पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्यात. आता मात्र विजयासाठी शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा बनवायच्या आहेत त्या 24 धावा. चांगली सुरुवात केली गेली. म्हणजे जसं बघायला गेलं तर एखादं घर बांधताना जसा पाया भक्कम पाहिजे तसा भक्कम पाया सध्या मनोजनं दिलाय आपल्या संघासाठी. एडी स्पोर्ट्स पन्हाळा संघाला थोडंसं बाकफूटवर टाकलंय, कारण मयूर शेलार याचं पहिलं षटक जर बघायला गेलं तर हाताळताना मात्र त्याच्याकडून चुकी झाली. ओव्हरपिच 2 चेंडू आणि तेही अगदी आसमानला पार करणारे. त्याचबरोबर आता षटक क्रमांक दुसरा एक वेगवान गोलंदाज आहे, अचूक टप्प्याचा मारा करणारा वैभव सुळे याच्याकडे जबाबदारी आहे. आणि पहिला चेंडू अगदी बाहेर जाणारा. चेंडू टाकला बघायला, वेग दिलाय अगदी वेगानं चांगलेला चेंडू, आणि तो देखील एसटी रक्षकाच्या हातामध्ये. तिला चेंडू डॉट आलाय. ही गरज होती एडी स्पोर्ट्स संघाला, आणि इथं मात्र गरज ओळखून वैभव चांगली गोलंदाजी करतोय. ओहो, क्या बात आहे. आणखीन एक वेगवान. इथं चुकी झाली आणि इथं मात्र फिल्डर कडून देखील चुकी होते. 22च्या स्वरूपातली एक धाव आणखीन एक गेली. इथं मात्र चुकी झाली, कारण बघायला गेलं तर थ्रो मारला होता प्रमोद चव्हाण, परंतु वैभव सुळेने तो कलेक्ट करताना थोडंसं येता आलेला नाही. आणि त्याच दरम्यान आणखीन एक धावपलकावरती स्ट्राईक महत्वाचं काय तर रोटेट झालाय, आणि आपल्याला पाहायला मिळालं तर मनोज याच्यावरती स्ट्राईक वरती आलाय. आणि हा वेगवान चेंडू अगदी वेग घेतल्यानंतर चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला गेलाय.
वैभव सुळेची हीच खासियत आहे, त्याच्याकडे जेवढा वेग आहे तेवढी ती अचूकता आहे आणि त्या अचूकतेवर मारा करतोय. या पहिल्या 3 चेंडूमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. यावेळी देखील शॉर्टपिच चेंडू टाकलाय, कानाच्या अगदी जवळून जाणारा, वेगानं कानाला देखील गाणं गुणगुणत एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू स्थिरावलाय. पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय गोलंदाज वैभव. ओहो, यावेळी शॉर्टपिच चेंडू आणि आता मात्र ओळखलाय, समोरच्या दिशेनं चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बॉल आतमध्ये लगेच टाकायची तर विनंती असेल. धावा आलेत म्हणजेच आता टोटल बघायला गेले तर चांगली धावसंख्या उभारली गेली. आणखीन एक नो लुकिंग वंडरफुल माइंड ब्लोईंग षटकार. पुढचा सामना लगेच तयार राहायचंय, विनंती असणार आहे. काय षटकार खेचलाय बघा. अगदी बघायला गेलं तर झाडांनाही मोहित करणारा, पावसाबरोबर धावांची देखील बरसात पडणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. 33 धावा धावफलकावरती आहेत आणि याच्यानंतर मात्र समीकरण कसं होतं हे देखील बघावं लागणार आहे, कारण शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 6 धावा बनवायचे आहेत. 11 6 मध्ये 11. कोण गोलंदाज येईल बघायचं आहे, कोण नेमका गोलंदाज ही धुरा हातामध्ये घेईल. अमोल शिरकटे यांच्याकडे जबाबदारी आहे. शेवटच्या षटकाचे एक अनुभव जबरदस्त गाठीशी आहे. सातत्यानं क्रिकेट खेळत आधी अनेक टुर्नामेंटमध्ये बघायला गेलं तर आपल्या नावाची चर्चा या खेळाडूनं सातत्यानं ठेवली गेली, परंतु यावेळी ती जबाबदारी आहे अगदी मोक्याच्या क्षणीच हे आहे. जर हे 6 चेंडू जर डिपेंड केले तर नक्कीच एटी स्पोर्ट्स पन्हाळा संघ जिंकणार आहे. तर दुसऱ्या साईडला मात्र शुभम, मनोज एका साईडनं आपलं कामगिरी दर्जेदार करतोय. बघूया कोण होतंय, कोणावर भारी. अमोल, रोहन स्ट्राईकवरती यावेळी रोहन असणार आहे. पहिला चेंडू हवेत आहे. फिल्डर खाली, वैभव सुळे चेंडूच्या मागे आलाय. चेंडू कलेक्ट पर्यंत 2 धावा वेगानं काढला. तिसरीचा प्रयत्न होणार का पाहावं लागेल. आणि इथं मात्र ओहो, काय होतंय. पंचांकडे दाद मागितली जाते आणि इथं रनआउटची विकेट आहे, परंतु इथं मात्र शुभमची विकेट घेण्याचा प्रयत्न होता प्रमोद चव्हाण याचा आणि तो अनसक्सेस झालाय, कारण त्याच वेळी 2 धावा कंप्लीट झालेत. 2 धावेने संघाची धावसंख्या पोचते ती म्हणजे आता 35 या आकड्यावरती धावफलक पोचतोय. शेवटचे 5 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. जसं या स्पर्धेला सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात मात्र या स्पर्धेला देखील मिळाली. 2 तुल्यबळ संघांच्या दरम्यान सुरू असलेलं आहे बॅटल आपल्याला जबरदस्त पाहायला मिळालंय आणि त्याच्या जोरावरती आता हा सामना अटीतटीचा अर्ध्यातच रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पाच चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय, त्याचं नाव आपल्याला कृपया इकडे सांगायचंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण गेलाय? वळवा संघ बॅटर कोण गेलाय सांगा. प्रसन्न याच्याकडे जबाबदारी आहे. आलाय नॉन स्ट्राईक एंड वरती, परंतु दुसऱ्या साईडला बघायला गेलं तर कौतुक करावं लागेल मनोज याचं. आतापर्यंत चांगली बॅटिंग केली. शेवटच्या 5 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. ओहो, यावेळी केलाय बोल. समोरच्या दिशेनं चेंडू आहे, अडथळा आहे मधी, परंतु चेंडूने एक चौकार. मनोज थांबायला तयार नाहीये. आपल्या संघाला इथं मात्र विजयाची घोडदौड ठेवायची आहे हे दाखवताना पाहायला मिळतोय. वरती पाऊस बरसतोय, परंतु खाली कोण बरसतोय? अर्थातच धावांची बरसात करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज शेवटच्या 4 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. हा चेंडू कसा टाकला जाईल? अमोल गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत आहेत.
यावेळी उर्ध्व विकेट सामना फिनिश केलाय कशानं तर षटकारानं सामना संपवलाय आणि आजच्या दिवसाची पहिला विजेता कोण ठरतोय आपण बघतोय विजेता ठरलाय वाळवाचा संघ आणि याच बरोबर या बात आहे 42 धावांची तुफानी पारी शुभम याची आली आपला निर्णय कळवायचा आहे गडबुडशिंगी संघ चला लगेच मैदानाचा ताबा घ्या चांगली धावसंख्या